क्रीडांगण नंबर 3 वर अंबिका मलेगर विजय मसोबा शिर्की चाल क्रीडांगण नंबर 3 साठी पहिला पुकार। आपण जय तयारीत राहा। क्रीडांगण नंबर 1 वर जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोलवे। आपण जय तयारीत राहा। सामना झाल्यानंतर आपला सामना होईल। जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोलवे जय तैद्रा क्रीडांगण नंबर 1 साठी आपणास अंतिम पुकार दिलेला। आपण स्वागत कक्षावर येऊन राहिलं तरी चालेल। तदनंतर तिथे होणारा सामना अर्थातच शिवशंभो पाटणेश्वर ओमसाई कोलवे। वायुसूत ओढांगी संघाकडून जबरदस्त क्षेत्ररक्षण। ओ हो अतिशय सुंदर। ओ प्रयत्न प्रगती पथावर गंगा जमुना वाहतील पाठीराख्यांच्या डोल्यातून मध्य रेषा वेग भेदणार उचल बांगडी झाली। जबरदस्त क्षेत्ररक्षण। पनवेल स्पोर्ट पनवेल कपिल पाटील आज मेहनत घ्यावी लागेल। जर्सी नंबर 1 आपण सुद्धा या वर्षीच्या हंगामात आपला प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढलेला दिसतोय। आज अनिकेत पाटील सर पाहायला मिळत नाहीये। कोण होईल या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली? कोण हत्तीवर बसून आज साखर वाटणार? गावात दिवाळी साजरी होईल कारण भव्य दिव्य चषक तुमच्यासाठी असणार आहे। आयोजकांनी रसिकांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे। या मैदानाच्या उजव्या दिशेला तुम्ही जाऊन भोजन करू शकता, मनसोक्त आनंद घेऊ शकता। रसिकांसाठी भोजनाची व्यवस्था। मंदार पाटील क्रीडांगण नंबर 2 वर चढाई करतोय। किती गुणांची लढाई करतोय पाहणं रंजक ठरेल। क्रीडांगण नंबर 2 वर चढाया करतोय जयेश पाटील गावदेवी मुंडाणी संघाचा एक जबरदस्त खेळाडू चढाई करतोय, वारंवार लढाई करतोय मैदानात। क्रीडांगण नंबर 1 वर जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोलवे आपणास अंतिम पुकार। एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना रसिकांच्या भेटीला येईल। 1 वर हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। जय भवानी वाशी पेण
विरुद्ध ज्ञानेश्वर कोल्वे, एक वर चला आपला शांती पुकार. ही वाट जरी वलनाची, बल येऊ दे हिमतीला, झुंजार होऊन ललकार आसमानाला, लावून कपाली माती, घे झेप शितीच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. आता प्रत्येकाच्या मनामध्ये वाती पेटणार, कारण सामने सुद्धा त्याच ताकदीचे होती. पहिली फेरी प्रगती पथावर, दुसऱ्या फेरीला मजा येईल. आजच्या स्पर्धेला लाभलेले स्पर्धा निरीक्षक सन्मान्य पांडुरंग पाटील सर आणि सर्व सामनाधिकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या वर्षीच्या हंगामातील जवळ शेवटची स्पर्धा पुरुष गटाची म्हणावी लागेल. उद्या सुद्धा रायगड लीग महिला गटाची स्पर्धा गडप येते आहे. सर्वांनी उपस्थित राहा, तुम्हाला छान स्पर्धा पाहायला मिळेल आयोजकांच्या माध्यमातून. अंबिका स्पोर्ट मलेघर, विजय म्हसोबा, शिर्की चाल, आपण सुद्धा जयत येत राहायचंय. गणेश क्लब उरण, जय हनुमान मसद क्रीडांगण नंबर 2 साठी दुसरा पुकार. शिवशंभो पाटणेश्वर, ओम साई कोल्वे क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार. कोरोना मध्ये सुद्धा आयोजकांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, उचेडे ग्रामस्थ, परंतु परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तदनंतर ही स्पर्धा मोठ्या जल्लोषामध्ये एक दिग्गज स्पर्धा घेण्याचा बहुमान आयोजकांनी मिळवलेला आहे. स्वागत आहे जानमान उचेडे. महिला भगिनींना विनंती आहे, आपल्या बसण्याची व्यवस्था स्टेजवर केलेली आहे. लेख सुखाचं नंदन वन, लेख तुलस वृंदावन, लेख टिपू राच चांदन, लेख गारव्याचं चंदन. महिला भगिनींनो, तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. तर सामना रंगला आहे क्रीडांगण नंबर 2 वर. 7-7 वायुसुत ओढांगी 7, गावदेवी मुंडाणी सुद्धा 7. धडकेल का वादल क्रीडांगण नंबर 2 वर, आशेचं किरण पाहायला मिळेल का? ज्ञानेश्वर कोल्वे संघ उपस्थित झालेला आहे. जय भवानी वाशी, आपण का विलंब करताय? चला या लवकर. आला आला आला, जय भवानी वाशी संघ आला. ज्या संघानं या वर्षीच्या हंगामात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक मिळवलं, तो पेण तालुक्याचा नवयुवकांचा भरणा असलेला जय भवानी वाशी संघ उपस्थित झाला. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम, तुम्हाला शुभेच्छा. सामनाधिकारी सामना चालू करून घ्या. महिला भगिनींना विनंती आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपल्यासाठी जागा उपलब्ध केलेली आहे आयोजकांनी.
तर आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही रायगडच्या कबड्डीचा दरारा। क्रीडांगण नंबर 1 वर पहिला पुकार शिवशंभो पाटणेश्वर ओम साई कोलबे। क्रीडांगण नंबर 2 वर अंबिका स्पोर्ट मलेघर विजय म्हसोबा शिर्कीचाल। क्रीडांगण 3 वर अंबिका स्पोर्ट मलेघर विजय म्हसोबा शिर्कीचाल। तर क्रीडांगण नंबर 2 वर गणेश क्लब उरण जय हनुमान मसद जय तहत राहायचं आहे। क्रीडांगण नंबर 2 साठी दुसरा पुकार गणेश क्लब उरण जय हनुमान मसद। तर क्रीडांगण नंबर 3 वर अंबिका स्पोर्ट मलेघर विजय मसोबा शिर्की चाल। क्रीडांगण नंबर 3 वर सन्माननीय मिलिंद पाटील सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडानगरी मध्ये। त्यांच्या समवेत सन्माननीय राहुल पाटील आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम स्वागतम वेलकम आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। तर सामन्याला सुरुवात होतीये। एक जबरदस्त सामना तुमच्या भेटीला जय भवानी वाशी विरुद्ध ज्ञानेश्वर कोलवे। रसिकांना आनंद होईल हा सामना पाहताना। दे धडक बेधडक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल। रोहा स्पोर्ट चॅनल वर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। तर चढाई साठी निघाला जय भवानी वाशी संघाचा चढाई करतोय। संघाला आधार तोच कर्णधार जर्सी नंबर 10 यश पाटील मैदानात पाहायला मिळतोय। प्रत्युत्तरास दाखल होईल ज्ञानेश्वर कोलबे संघाचा एक बलदंड शर्यष्टीचा खेळाडू आणि पहिल्या चढाईत थांबवलं गेलंय जय भवानी वाशी संघाकडून। प्रत्युत्तरास दाखल होईल एक नवीन भविष्य जय भवानी वाशी संघाचा चिन्मय पाटील। अरे त्याला सुद्धा पकडला बघा कुणाचा असेल घेऊन जाओ। रायगडचे वाघ गरजलेत। एखादा वाघ अंगावर आला ना हर्षल किशोर गावण यांच्याकडून ऑफर आलेली आहे। एका चढाईत 3 गुण प्राप्त करा आणि 300 रुपये प्राप्त करा। पहिला जो कोण प्राप्त करेल त्याच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक। एका चढाईत 3 गुण। शिर्कीचा अंबिका मलेघर विजय मसोबा शिर्की चाल। क्रीडांगण नंबर 3 साठी दुसरा पुकार
सूरज मोकल यशस्वी झालाय, बोनस प्लस पॉइंट 2 गुण प्राप्त करतोय। क्रीडांगण नंबर 2 वर गावदेवी मुंठाणी वायसू दोडांगी गुणबलक बघा 10-10। जबरदस्त सामना तुमच्या भेटीला। आता मात्र चढाई करेल ज्ञानेश्वर कोल्वे संघाकडून प्रतीक म्हात्रे चढाई करतोय, मात्र माघार। जबरदस्त स्पर्धा, लाजवाब स्पर्धा आज पाहायला मिळेल। हे मातीतील युद्ध, हा रांगडा खेळ आज उचेडे नगरीत तुम्हाला पाहायला मिळेल। ही माती लाल, आभाली गुलाल, कोणता संघ उधलेल हे पाहणं रंजक ठरणार आहे। सन्माननीय मिलिंद पाटील सर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जाईल। एक धडाकेबाज व्यक्तिमत्व आपला हा सन्मान केला जातोय, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि रायगड जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। खरोखर 7 समुद्रापलीकडे ज्याने आपला आवाज पोहोचवला असे मिलिंद पाटील सर यांचा सुद्धा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जातोय, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। अनेक स्पर्धांना समालोचक म्हणून ज्यांनी काम पाहिलं, राज्यस्तरीय असो जिल्हास्तरीय असो, अजिंक्य स्पर्धेला त्यांची उपस्थिती असते। धन्यवाद सन्माननीय मिलिंद पाटील सर। पुढील सन्मान राहुल पाटील सर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। एक धडाकेबाज व्यक्तिमत्व, धन्यवाद। ज्या संघांना पुकार दिले त्यांनी जयत आहेत राहा। या स्पर्धेला राहुल पाटील सर यांच्याकडून 2100 रुपयाची देणगी आली आहे, धन्यवाद, स्वागत आहे आपलं सर। हॅलो 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 चेक। तर तिन्ही मैदानावर सामने आपण पाहताय, रंगतदार सामने पाहताय, रसिक मनावर आनंदाला उधाण आलेलं आहे। ओ हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण अनुज पाटील ज्याने खरोखर हा सुद्धा गुणांची चोरी करणारा आणि टर्निंग पॉइंट असणारा हा खेळाडू आहे। शरीरयष्टीने सडपातल बांधाय, पण भरपूर मैदानावर त्यांनी विजयाचा शंखनाद केला हा खेळाडू आहे। क्रीडांगण नंबर 2 कडे सर्वांचं लक्ष, गावदेवी मुंडाणी वायसू दोडांगी तुम्हाला पाहायला मिळते। तर जागू दे तुझ्यातील आत्मशक्ती आणि होऊन दाखव या जगाला धडाकेबाज। तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही। संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी सुद्धा इतिहास। कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही। काय हमला चढवलाय तो चिन्मय पाटीलनं कोपरा रक्षक प्रतीक म्हात्रेवर। आता मात्र पूर्ण दारोमदार दशरथ कोली नावावर
हा सुद्धा एक तारणहार आहे, संकट मोचक ठरेल का? ज्या ज्या वेळी कोलवे संघ बुचकुल्यास सापडतो त्यावेळी संकट मोचक ठरतो, हाच तो दशरथ कोली की धावला जसा रामांसाठी माझ्यासाठी ही धाव बजरंगी, संकट मोचक तुचा आमुचा आशेच नाव बजरंगी. क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार शिवशंभो पाटणेश्वर ओमसाई कोल्वे. क्रीडांगण नंबर 2 साठी गणेश क्लब उरण हनुमान मसद. क्रीडांगण नंबर 3 साठी अंबिका मलेघर विरुद्ध विजय मसोबा शिर्की चाल. जयत आहेत राहायचं. लोणाचा बोजा पडतोय आणि मध्यांतर होतोय. आयोजकांनी खरोखर चांगलं आयोजन केलेलं आहे. भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने या भोजनाचा आनंद घ्या, आपल्यासाठी आहे. मुंबई गोवा हायवे वरून अनेक गाड्या आपल्याला सलामी देऊन मार्गस्थ होत आहेत कोकणाकडे. आणि या पेन तालुक्यातील उचेडी नगरीत हा कबड्डीचा थरार, ही कबड्डीची जत्रा आणि कबड्डीचा कुंभ मेला तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आयुष्य खूप छान आहे, परंतु लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं, कारण पाण्याला सुद्धा धबधबा बनण्यासाठी उंचावरून पडावं लागतं. घ्यावी लागेल मेहनत. लाजवाब ही स्पर्धा. कोण धुमाकूल आज घालेल मैदानात? जबरदस्त सामना पाहायला मिळेल. क्रीडांगण नंबर 1 वर उत्तरार्धाला सुरुवात झालेली आहे. ओ हो, प्रयत्न प्रगती पथावर. क्रीडांगण नंबर 3. एका चढाईत जो खेळाडू 3 गुण प्राप्त करेल 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओ हो हो, काय उचलून फेकलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कोलवे संघ मेहनत घ्यावी लागेल. तर स्वप्न आई वडिलांची, जिद्द मनाची, ताकद पायांची, खेळ हिमतीचा, नाद कबड्डीचा, हा मर्दानी खेळ आहे. हा खेळ नाही मस्तीचा, हा खेळ आहे हिमतीचा. ओ हो, वायुसूत ओढांगी. जबरदस्त क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळालं. क्रीडांगण नंबर 3 वर शेवटचा आणि फायनल कॉल. अर्थातच अंबिका मलेघर विरुद्ध शिर्की चाल. क्रीडांगण नंबर 3 वर अंतिम पुकार विना विलंब या. 2 वर गणेश क्लब उरण हनुमान मसद. क्रीडांगण नंबर 2 चा सामना संपुष्टात. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. गणेश क्लब उरण